आमदार सुरेश धस आणि खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। एसआयटी चौकशीची धस यांची मागणी, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदे आक्रमक। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर। फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीची तारीख जवळ आली की दिल्ली वाऱ्या वाढतात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा, शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र, राऊतांची बोचरी टीका। मुंबईमध्ये निम्म्या तर ठाण्यात 70% जागांची शिंदेंची मागणी। पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंची आग्रही भूमिका। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यामध्ये महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, कठोर चौकशी करावी। रवींद्र धनगेकरांची पंतप्रधान मोदींकडे पत्रातून मागणी। निष्पक्ष चौकशीसाठी मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, धनगेकरांची मागणी। पुढील आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी। पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम, पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान। जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम, फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल। राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम 30 ऑक्टोबरपर्यंत वाढला। हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार। आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद। लक्ष्मीपूजनानंतरच्या 4 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 8,000 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरात किलोमागे 38,000 रुपयांची घट। गेल्या 8 दिवसात राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी।